स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया। सूर्य पश्चिमेला कलला होता। गावी थंडीचा दिवस होता। एका जुन्या झाडाखाली एक वृद्ध बाप शंकर त्याच्या लाकडी खुर्चीत बसलेला होता। त्याच्या शेजारी एक रिकामी खुर्ची होती, जशी ती कोणाच्या येण्याची वाट बघत होती। शंकरच्या डोळ्यात काहीशा धूसर आठवणी, काही न संपलेले संवाद आणि श्वासामध्ये एक न बोललेली तगमग होती। घर मागं शांत होतं, फक्त रेडिओवर जुनं गाणं वाजत होतं। तुझ्या आठवणीचा गंध अजून दरवळतो। तेवढ्या दारात एक कार थांबली। अंगात ब्रँडेड कोट, हातात मोबाईल, चेहऱ्यावर थकलेला पण भारी इगो असलेला तरुण बाहेर पडला। तो शंकरचा मुलगा होता अमेय। अमेय जवळजवळ 8 वर्षांनंतर गावी परतला होता। आई गेल्यानंतर एकही फेस्टिवल, एकही फोन, एकही चिठ्ठी, काहीच नाही। शहरातल्या यशाचं वेळ, कॉर्पोरेट लाईफ, पार्ट्या, मोठे क्लायंट, यात काहीच वेळ उरला नव्हता। पण एक जुना मित्र म्हणाला होता, अरे आईबाबा नसतात काय, एकदा वेळ संपली की पश्चातापाचं आयुष्य उरतं। त्या रात्री अमेय विमानात बसला आणि गावी आला। शंकर काहीच बोलला नाही, केवळ थोडंसं हसून स्वागत केलं। अमेयचं मन बेचैन झालं। तो म्हणाला, बाबा खूप उशीर झाला ना? शंकर फक्त इतकंच बोलला, झाड अजून तसंच आहे, पण सावली थोडी बदलली आहे। अमेय गोंधळला। काही न बोलता ते दोघं रात्रीच्या जेवणासाठी बसले। बाबा अजूनही शांत होते। जेवणात आईने पूर्वी करायची त्या भाज्यांचा वास आला, जणू ती अजून घरातच होती। दुसऱ्याच दिवशी सकाळी अमेय एकटा झाडाखाली बसला होता। त्याच्या शेजारी अजूनही ती रिकामी खुर्ची होती। अचानक त्याला एक लहानशी डायरी सापडली। बाबांचे हस्ताक्षर, माझं झाड माझं पोर, असं त्यावर लिहिलं होतं। अमेयनं वाचायला सुरुवात केली। बाबांनी त्या डायरीमध्ये अमेयच्या सर्व आठवणी लिहिल्या होत्या। अमेयने ती डायरी वाचायला सुरुवात केली। आज अमेय पहिल्यांदा शाळेत गेला। त्याच्या डोळ्यात भीती होती, पण मी त्याचा हात धरला होता। आज अमेयची पहिली नोकरी लागली। त्यानं सांगितले, बाबा आता मी तुम्हाला मोठं करणार। आज अमेय पहिल्यांदा शहरात गेला। खूप अभिमान वाटला, पण नंतर फक्त त्याच्या आठवणी राहिल्या। आज अमेयचा फोन आला नाही, पण त्याची आई रोज दरवाजाकडे पाहत बसते। अमेयचे डोळे भरून आले। प्रत्येक वाक्य जणू एखाद्या चुकलेल्या पावलाचं दार ठोठावत होतं। रात्री अमेयने बाबाशी बोलायचं ठरवलं। बाबा तुमचं काही बोलणं, राग, टोमणा काहीच नाही? शंकर हसून म्हणाला, तू मोठा झालास अमेय, पण नातं लहान पडलं। रागवण्या इतका हक्क कधीच उरला नाही। अमेयनं बाबाचा हात घेतला। माफ करा बाबा, मी तुमचं झाड सोडलं, सावली गमावली। शंकर म्हणाला, मी झाड आहे, पडलेली पानं परत नाही लागत, पण नवीन पानं येऊ शकतात। नातं पुन्हा उगम पावू शकतं, फक्त माणुसकीनं आणि प्रेमानं जगायला हवं। अमेयनं पुढील काही दिवस गावातच थांबून बाबासोबत प्रत्येक क्षण जगला। पुन्हा चहा सोबत चर्चा, रेडिओवर गाणी, झाडाखाली सकाळ संध्याकाळ। एक दिवस बाबांनी शेवटचं वाक्य लिहिलं। अमेय परत आला झाडाच्या सावलीत। आता पुन्हा 2 खुर्च्या आहेत आणि दोघंही त्यावर बसले आहेत। यश म्हणजे गल्लीलठ्ठ पगार नाही, मोठी गाडी नाही, तर आईबाबांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि त्यांच्या सावलीत दिलेला वेळ, हेच आयुष्याचं खरं यश आहे। वेळ गेल्यावर माफ केलं जरी, आठवणी कधीच परत येत नाही।